बरेच दिवस झाले ना घरामध्ये हा पदार्थ बनलाच नव्हता। खरं तर हा सगळ्यात सिंपल आहे आणि खूप जास्त आवडीचा सुद्धा आहे। लहान असताना टिया खूप जास्त खायची, पण अशामध्ये तिला काही बनवण्यात आलाच नाही, कारण ती पण म्हटली नाही की मम्मी मला कधी हे पाहिजेच म्हणून। चपाती, भाजी, भाकरी, भात जे काही असेल ती खात होती आणि कधी कधी मग बाकीचा चाना चुना तर घरात बनलेला असतो तोच ती खात असते। पण आज ती म्हणत होती की मम्मी मला काहीतरी दुसरं दे। मग तिला जेव्हा विचारलं तेव्हा ती म्हणते की हो मम्मी चालेल मला हे। तर त्यामुळे मी इथे बनवायला सुरुवात केली आहे। तर मी इथे रवा बनवतीये, म्हणजे गोड शिरा जो म्हणतात तर तोच बनवतीये। आणि तो लहान असताना ती खूप जास्त आवडीने खायची। एकदम साधी सिंपल रेसिपी आहे आणि मुलांसाठी चांगली सुद्धा आहे। तर त्यामुळे म्हटलं चला स्वीटमध्ये मग हेच बनवूया आपण। तर मी इथे रवा भाजून घेतला थोडंसं तूप घालून आणि त्यानंतर पाणी घातलं आणि नंतर आता साखर घालून घेतली। फायनली मी इथे शिरा बनवला आणि तिच्या मिकी माऊसच्या प्लेटमध्ये दिला। ते तिला खूप जास्त आवडतं। मुलांना असं लहान काही अट्रॅक्टिव्ह असेल ना तर ते खूप जास्त आवडीने सुद्धा खातात आणि आता ती स्वतःच हाताने खायला सुद्धा बसली आहे। संध्याकाळचं जेवण झालं होतं, म्हणजे जेवण बनवून झालं होतं आणि म्हटलं चला आता गॅस ओटा जो आहे तो सगळा आपला क्लीन करूया, कारण अजून काही जणांचे जेवण बाकी होते तरी पण हे काम करणं गरजेचं असतं। म्हटलं एक एक काम आपण जर करत गेलो ना तर कामे पण लवकर होतात आणि मग नंतर बाकीचा जो वेळ आहे तो आपल्याला अजून दुसऱ्या कामामध्ये देता येईल। सध्या मला दुसरं काही काम नव्हतं तर त्यामुळे मग मी जी काही भांडी होती तर ती भांडी घासून घेतली आणि त्यानंतर आता गॅस ओटा आणि गॅस जो आहे तो क्लीन करूयात। मग जेव्हा ज्यांना जेवायचे तेव्हा ते नंतर जेवतील, मग त्यानंतर थोडीफारच भांडी पडणार, म्हणून मग मी हे काम करायला सुरुवात केली आहे। गॅस ओटा लहान असेल ना तर थोडंफार कधी कधी प्रॉब्लेम येतो, पण जर आपल्याला त्याची सवय लागली आणि आपण तिथेच व्यवस्थित जर अरेंजमेंट केली ना तर जास्त काही वाटत नाही। तसं म्हणजे गॅस ओटा चांगला मोठा आहे, पण जेव्हा असंच स्वयंपाक वगैरे बनवून होतो आणि जे आपण बनवतो पदार्थ तर ते पदार्थ ठेवण्यासाठी मग कधी कधी थोडीफार अडचण वाटते, जसं की आपण सर्व्हिसिंग ओटा म्हणतो तर तसं नसल्यामुळे थोडंसं मग प्रॉब्लेम येतो। बाकी मग अदरवाईज काही नाही, त्यामुळे मग असंच कधी कधी गॅसवरतीच ठेवावं लागतं। आणि अशा पद्धतीने मी आता माझं जे काही क्लिनिंग आहे तर ती पण क्लिनिंग करून झाली ना की आपल्याला मग आता जे काही काम करायचं तर ते काम मी इथे इझिली करू शकते। चला म्हटलं आता थोडीफार अजून एक्स्ट्राची क्लिनिंग करूया। तर ते म्हणजे आपल्या देवासमोर नेहमीच आपण दिवा लावतो तर तो दिवासुद्धा माझा चांगलाच घाण झाला होता आणि तिथले जे काही छोटी मोठी भांडी होते म्हणजे आरती, दिवा, त्यानंतर अगरबत्तीचं स्टँड, असं जे काही होतं तर ते सगळंच मी गोळा करून घेतलं आणि आज मी याला लिंबाने क्लीन करणार आहे। तर कसं करायचं तेच तुम्हाला सांगते। एका वाटीमध्ये मी ते थोडंसं मीठ घेतले आणि लिंबाच्या अशा फोडी कट करून घेतल्यात आणि तेच लिंब, म्हणजे जे कधी कधी आपल्याकडून बऱ्याच वेळेला लिंब थोडीशी जास्त आणण्यात आली की मग ती खराब होतात, तर अशा वेळेला मग त्याच लिंबाचा क्लिनिंगसाठी उपयोग करायचा। लिंबाच्या फोडी त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि ते त्यानंतर व्यवस्थित घासायचं। तांबी पितळाची भांडी याने सुद्धा चांगले निघतात, तर तुम्ही पण असं ट्राय करू शकता। तसं तर अजून खूप काही उपाय आहेत, पण लिंब जर आपली वाया जाऊ नयेत किंवा त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे तर खराब लिंबाचा तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकता। आता इथे मी आरती जी आहे तर ती पूर्ण अशा पद्धतीनेच क्लीन करते आणि उद्या आता एकादशी आहे तर मग आदल्या दिवशीच मी सगळं जे काही आहे तर देवाची भांडी क्लीन करते। म्हणजे कोणताही सण असेल किंवा असं काही स्पेशल असेल तर त्यावेळेला देवाच्या भांड्यांना मी आदल्या दिवशीच रात्रीचा वेळ देते, जेणेकरून ते मग चांगली स्वच्छ धुतली सुद्धा जातात। रात्री आपण थोडंसं निवांत असतो, सकाळी आपल्याला खूप जास्त घाई गडबड असते आणि मग रात्री क्लीन करून सुकून पण चांगली सकाळी सकाळी आपण ती भांड्यांचा वापर करू शकतो। तर तेच मी नेहमी करत असते आणि अशा पद्धतीने माझी इथंही पण बाकीची थोडीफार तयारी चालू आहे। इथे तुम्ही पाहू शकताय जे काही भांडी होती तर ती सगळीच मी इथे स्वच्छ करून ठेवलीत आणि चांगलीच निघालीत बऱ्यापैकी तरी। आणि जेव्हा आपण लिंबाच्या ह्याने घासतो तर त्यानंतर परत एकदा आपली नॉर्मल जी घासणी आहे किंवा सोप, डिशवॉश लिक्विड जे काही आपण वापरत असाल तर त्याने पण परत एकदा घासायचं आणि अशा पद्धतीने चकाचक आपली जी काही भांडी आहेत तर ती निघतात। तर चला आता हे तर झालंय, त्यानंतर याला एका कपड्याने कोरडं करून सुद्धा ठेवायचं, म्हणजे पाण्याचे वगळ किंवा असे डाग पडत नाहीत। आणि आता इथे एकादशी असल्यामुळे मग दुसऱ्या दिवशी साबुदाणा पण मी इथे भिजत घालत होती
आणि ही सगळी तयारी आता माझी झालेली आहे, त्यामुळे आता उद्याचा जो काही दिवस असेल तो एकदम निवांत असेल। सकाळी मेन म्हणजे काही गडबड होणार नाही, तर अशी छोटी छोटी कामे जी आहेत तर ती आदल्या दिवशीच करावी लागतात। आणि त्यात मेन म्हणजे आज मी डोशाचं सुद्धा बॅटर बारीक करून घेतलंय, तर ती पण भांडी पडली होती, ती पण सगळी मी मगाशीच घासून टाकली। आणि आता डोसा पण बनवायचा आहे, म्हणजे लहान मुलांना काही एकादशी वगैरे नसते, त्यामुळे इथे मी डोशाचं बॅटर पण काढून घेतलं होतं। आणि शनिवार रविवार आहे तर वेगळं काहीतरी, थोडंसं स्पेशल काहीतरी असावं म्हणून हे पण काम इथे चालूच होतं। तर अशा पद्धतीने आता ही सगळीच तयारी झाली आहे। साबुदाणा आहे तो पण आता भिजत घातलाय, तर हा झाकून ठेवायचा। आणि असा आजचा छोटासा व्लॉग होता। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अजून अशाच पुढच्या छान छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांनी काळजी घ्या।